वडेट्टीवार निवडणूक लढवायला घाबरलेत असा हल्लाबोल भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांवर केलाय। तर असे शब्द देशमुखांच्या संस्कृतीत बसतात असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। देशमुख 2019 ला कुणाचं तिकीट मागायला आले होते असा सवालही वडेट्टीवार यांनी केलाय। नागपूर लोकसभा लढलेले नाना पटोले इथून पळून गेलेले आहेत आणि आता ते स्वतःच्या गृह जिल्हा भंडारा गोंदियामध्ये देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी घाबरत आहेत। विजय वडेट्टीवार देखील आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याकरिता घाबरत आहेत। तीच परिस्थिती नितीन राऊत यांची देखील आहे आणि म्हणून पळ काढण्याचा प्रयत्न काँग्रेसचे सर्वोच्च नेते प्रदेशाध्यक्ष असतील, विरोधी पक्ष नेते असतील, हे करताना आपल्याला दिसतायत। मी तर म्हणेल आमच्या विदर्भाच्या भाषेत बोलायचं झालं तर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची लोकसभा निवडणूक लढण्याकरिता फाटलेली आहे। शब्द वापरणं, कोणाची फाटली, कोणाची चाटली, कोणाची गाठली, हे असे शब्द, घाणेरडे शब्द त्यांच्या संस्कृतीत काही बसतील का, हे प्रश्न पहिले विचारलं पाहिजेत। आणि विषय असा आहे की जे शब्द मला वाटतं ते बोलत आहेत तेच त्यावेळेस 19 मध्ये दिल्लीला कोणाची तिकीट मागायसाठी आले होते याचंही उत्तर जर त्यांनी दिला तर ते योग्य होईल असं मला वाटतं।